नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये। आज आपण इथे पाहतोय मस्त चटपटीत अशी पापड चटणी। उन्हाळ्यात आपल्याला तेच जेवण खाऊन कंटाळा येतो ना, किंवा पाणी पिल्यामुळे जास्त जेवण जात नाही, तर अशा वेळी तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करू शकता। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर ही पापड चटणी बनवण्यासाठी मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये कुटून घेते। अगदी व्यवस्थितपणे आपण हे कुटून घ्यायचं आहे, पण अगदी बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडसरही ठेवायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपले कुटत आहेत, तेवढ्यात मी एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं घातलंय आणि जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालून हे सुद्धा आपण फ्राय करून घ्यायचे आहे। हा कांदा साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित फ्राय होऊन जाईल। कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी इकडे हे असे पापड तव्यावर भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण याचे व्यवस्थित असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आता यामध्ये मी 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हे आपण मिक्स करून घेऊयात। सोबतच मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे, लसूण आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण होतं कुटण्यासाठी, ते इथे मी घातलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता, मी अगदी बारीक असं अजिबात याला कुटलेलं नाहीये। आणि हे आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात, जेणेकरून लसूण मिरचीचं कच्चेपण सुद्धा यामध्ये कमी होईल। आता हे व्यवस्थितपणे फ्राय झाले, मी घातले चवीनुसार मीठ आणि आता आपण जे पापडाचे छोटे छोटे तुकडे केले होते ते सुद्धा घालणार आहोत। पण त्यापूर्वी मी इथे थोडीशी जिरेपूड घातली आहे, साधारण अर्धा ते पाऊण चमचा। आणि आता आपण पापडाचे अगदी लहान लहान असे तुकडे अजिबात करायचे नाहीयेत। अशा प्रकारे अगदी मोठे मोठे जरा तुकडे झाले तरीही चालतील, पण जास्तही मोठे नकोत। आपला घास व्यवस्थित होईल इतपतच मोठे हवेत, यापेक्षा बारीक करायचं नाही आपण। आता हे आम्ही यामध्ये मिक्स करून घेऊयात। व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे। हा पापड यामध्ये घातल्यानंतर अतिशय मऊ पडतो, पण चवीला उत्तम लागतो। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी आता इथे गॅस बंद केलेला आहे। तर ही आपली मस्त चटपटीत अशी पापड चटणी तयार आहे। तर ही आगळी वेगळी चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। सोबतच अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा। बाय।